नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये. सर्वांना शुभ सकाळ. आज मंगळवार आहे आणि अंगारकी चतुर्थी आहे. आज दिवस खास आहे तसा. आणि आई दादाही सकाळी लवकरच आले होते, तर चहा मी आणखीन घेतला नव्हता, लवकरच ते आले होते. तर पूजा वगैरे करून घेतली होती मी आणि तोपर्यंतच ते आले होते. तर म्हटलं चला चहा घेऊ पहिला आणि त्याच्यानंतरून मग स्वयंपाक वगैरे करेल मी. मम्मी काय करते? कशासाठी? सांडगेची भाजी बनवायची, वरण, भेंडी, चपाती. मग आज काय लय भारी जेवण. मला भेंडी खूप आवडती. मी भेंडीच खाणार. तुझ्यासाठी भेंडी बनवते आणि आम्हाला सांडगेची भाजी आईला मग लय दिवसापासून भेंडी नव्हती खाल्लेली. हो, आता सुट्टी लागल्यापासून तुला बोर झालं ना तू डब्याची भाज्या खाऊन खाऊन, म्हणून म्हणलं आता थोडं चेंज. आज बरेच दिवसांनी बनवते ना सुट्टी लागल्यापासून. संध्याकाळी मोदक बनवू आपण. चालतंय ना. मला मोदक पण खूप आवडतात. नारळ भेटणार आहे, नाहीतर आताच बनवलं असतं, पण नारळ आहे ना इथं दुकानात भेटणार नाही. ओला नारळ कासर साहेब नारळ लागणार. भारी होतं पण जेवण. दोघे पण इथनं काय बोला ते रतन खत्री माहिती तुम्हाला? रतन इथे गप्पा मारता मारता माझा स्वयंपाकी चालू होता. इकडे वरण बनवलं होतं, एका साईडला मी भेंडी बनवत होते आणि एकीकडे इंडक्शनवरती मी सांडगेची भाजी बनवत होते. तर आता तिन्ही गोष्टी माझ्या बनतच आल्या होत्या. आता वरण तर झालं होतं आणि ते भेंडीची भाजी बनवत होते मी. आता रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे मी. भेंडीची केलेली आहे, सांडगेची पण केलेली आहे, वरण कसं बनवते तेही केलं होतं, त्यामुळे काही ते डिटेलमध्ये मी दाखवलं नव्हतं. आता इथे भाजी तयार झाली होती, वरणही तयार झाले आणि भेंडी पण आपली तयार झाली होती. लगेच इकडे चपाती बनवायला घेतले होते. आता मी चपाती बनवत होते, आई वगैरे किचनमध्येच होते. आता गप्पा मारत होते, तर आई म्हटले चल मी तुला भाजू लागते. त्यामुळे आई पण इथे मला चपाती भाजण्यासाठी आले होते, की म्हटले मी हेल्प करते थोडीशी. तर आई असली की अशी काही हेल्प होत असते मला, की थोडंफार छोटं मोठी कामं, लसूण वगैरे सोलून देणं, भाज्या वगैरे कट करणं, असं थोडंफार काय. त्याच्यानंतरून लगेच जेवण वगैरे केलं आम्ही सगळ्यांनी एकत्र. जेवण अशी सगळी काही एकत्र जेवायला बसले ना खूप छान वाटतं. आता जेवण तर झालं, त्याच्यानंतरून भांडी धुवायची होती मला. आता किचन वगैरे साफ करून घेत होते मी आणि भांडी पण धुवून घेणार होते. आता मला हे काम झालं की त्याच्यानंतरून बाहेरही जायचं होतं, त्यामुळं म्हटलं पटकन आता भांडी वगैरे धुवून घेते. माझा टेबल फॅन खराब झाला होता, किचनमध्ये असतो हा, आणि तो खराब झाला होता आणि तोच मी रिपेअर करण्यासाठी मी बाहेर आले होते. मला फुलंही घ्यायची होती संध्याकाळी पूजेसाठी, तर त्यामुळे म्हटलं दोन्ही कामं होऊन जातील, त्यामुळे मी बाहेर आले होते. आता बाहेर आले होते तर पाणीपुरी तर खाणारच होते, कारण की म्हटलं तर चला पाणीपुरी खाऊया, म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी ते थांबले होते. संकष्टी चतुर्थीचा मी उपवास 2 वर्ष झालं करत नाही, कारण की मला थोडासा प्रॉब्लेम होतो उपवास केल्यावरती. मी केलेला आहे 11 वर्ष उपवास, पण आता 2 वर्ष झालं थोडंसं मला उपवास केल्याच्यानंतर थोडासा त्रास होतो, त्यामुळे मग मी उपवास करत नाही. तर आता घरी आल्याच्यानंतरून मी नारळ मोदक बनवण्यासाठी आणलेला आहे. तर इथं पूजा करायला मी सुरुवात केली. आता गणपतीचा अभिषेक करणार होते, पंचामृत बनवून घेतलं होतं मी. दही, साखर, मध, ह्याच दूध, ह्या सगळ्या गोष्टी टाकून आणि त्याच्यानंतरून पाण्यामध्ये अशी फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकून मी अभिषेक असा करून घेणार होते.
संध्याकाळची पूजा अशी करायला खरंच मला खूप छान वाटतं आणि चतुर्थीला तर संध्याकाळची पूजा अशी देवाचा अभिषेक वगैरे संध्याकाळचं करायला खूप पॉझिटिव्ह वाटतं. आता दिवस आहे ना मावळा होता, 6:45 झाल्या होत्या आणि माझी इथे पूजा कंप्लीट झाली होती. मी 6 वाजता पूजाला सुरुवात केली होती आणि आता माझी पूजा कंप्लीट झाली होती. खरंच खूप छान वाटत होतं, पॉझिटिव्ह वाटत होतं आणि अशी संध्याकाळची पूजा करायला मला तरी आवडते. मी करत असते अशी संध्याकाळची महादेवाची पूजा करत असते श्रावण महिन्यामध्ये. आता जसं अंगारकी आहे आज, तर आज स्पेशली पूजा अभिषेक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असं संध्याकाळची पूजा करण्याचं एक वेगळंच आहे अनुभव मला आणि खरंच मला खूप आवडतं ह्या सगळ्या गोष्टी करायला. आता बघू शकता तुम्ही, खूप छान वाटत होतं. असं आपण दुर्वा घेऊन येतो देवासाठी, फुलं घेऊन येतो आणि अशी पूजा करतो. मला तरी खूप पॉझिटिव्ह वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करताना आणि खूप एक आतून आनंद होतो की आपण आपल्या हाताने इतकं छान करू शकतोय, तर केलं पाहिजे. त्यामुळे मी असं एकदम आवडीने सगळ्या गोष्टी करत असते. कोण कोण करता अंगारकी चतुर्थीला मला नक्की सांगा. तुम्ही पण करता का संध्याकाळची अशी पूजा वगैरे? तर कमेंटमध्ये सांगा मला. आत्ता माझी पूजा तर झाली होती, पण बाहेर तुळशीला वगैरे दिवा लावून घेत होते. मी दारामध्ये ठेवत होते आणि तुळशीला पण दिवा लावून घेत होते. आता याच्यानंतरून मला मोदक बनवायचे होते, परत देवाची परत आरती करायची होती, बरंच काही काम होतं. तर म्हटलं आधी दिवा वगैरे लावून घेते तुळशीला आणि त्याच्यानंतरून मग मोदक बनवायला घेईल मी. तरी ते माझी देवपूजा होईपर्यंत आईचं इकडे काम चालू होतं. नारळ बारीक करून घेत होत्या विळीवरती. आता आईचं काम झालं आणि माझं चालू झालं होतं. आता कढईमध्ये मी तूप टाकलं, नारळ बारीक केलेला टाकला, त्याच्यानंतरून साखर, इलायची पावडर आणि छान त्याला परतून घेतलं. आता ते झाल्याच्या नंतरून लगेच इकडे मी बनवायलाही घेतले होते मोदक. आता आईने मला तळायला सांगितले होते मोदक, म्हणले उकडीचे नको बनवू, तळलेले मोदक बनव. तर म्हणलं ठीक आहे आई, मी बनवते. आता मला उकडीच्या मोदकांचाही नैवेद्य दाखवायचा होता, तर त्यामुळे मग मी विद्याला ऑर्डर दिली होती. विद्या माझी फ्रेंड आहे, तुम्ही बऱ्याचदा तिला व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे आणि तिचं नावही तुम्ही ऐकलेलं आहे. तर ती सोसायटीमध्येच राहते जवळच, तर तिलाच मी ऑर्डर दिली होती. तर खूप छान बनवते ती असे उकडीचे मोदक. तर म्हटलं तू बनवून दे मला. आता बऱ्याचशा गोष्टींची ती ऑर्डर घेते, तर कोणाला हवे असतील जवळपास कोणी मावळमधनं मुळशीमधनं जर कोणी व्हिडिओ पाहत असेल ना, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. छोट्या मोठ्या गोष्टी, छोट्या पार्टी वगैरे असेल तर ते समोसे वगैरे, परत केक, ह्या सगळ्या गोष्टी ती बनवते. तर कोणाला ऑर्डर हवी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लहान मुलांसाठी छान छान गोष्टी तिने बनवलेल्या आहेत, जसं नाचणी सत्व, तांदूळ मूगडाळ सत्व, ढोकळा पीठ, खमंग भाजणी थालीपीठ, परत डाळबट्टी, पुरणपोळी. तर अशा बऱ्याचशा गोष्टींची ते फूड रिलेटेड सगळ्या ऑर्डर घेते आणि होम डिलेवरी आहे. कोणाला हवं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, मी नंबर देईल तुम्हाला. आणि बघू शकता तुम्ही, खूप छान असे तिने मोदकही बनवले होते आणि मी ह्याच्या आधीही तिच्याकडून असे ऑर्डर घेतलेले आहे. खूप छान बनवते ती, खूप टेस्टी आहेत. तर माझे इकडे मोदक तर माझेही तयार झाले होते बनवून आणि ती आणलेले असे मी ताटामध्ये घेतले होते. आता देवाला नैवेद्य दाखवणार होते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.